नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। या बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। धक्कादायक ही घटना आहे आणि या सगळ्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट। 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार आणि हत्या झालेली होती आणि त्यानंतर आज नसरापूर गावामध्ये या घटनेच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे। बंद पाळण्यात येतोय, कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि ग्रामस्थांनी निषेध मोर्चाला सुरुवात केली आहे। भैरवनाथ मंदिर या भागामधून या निषेध मोर्चाला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या मोर्चामध्ये आजूबाजूच्या गावातील देखील सगळ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवलेला आहे आणि जोपर्यंत या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा मोर्चा असाच सुरू राहणार असल्याची भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। जी घटना झालेली आहे सगळ्या महिला या रस्त्यावरती बसलेल्या आहेत। खरं तर कालपासूनच हे सगळे गावकरी आक्रमक झालेले आहेत आणि त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्या अशी भूमिका या गावकऱ्यांनी काल घेतली होती आणि आता पुन्हा नसरापूर गावात जे आहे ते मोर्चा या सगळ्या गावकऱ्यांनी सुरू केलाय। आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत, त्यांच्याही डोळ्यात आज सकाळपासून पाणी आहे। त्यांचं म्हणणं आहे की राज्यात पुन्हा अशी घटना नको, अशी शिक्षा त्या 65 वर्षीय नराधमाला द्यायला हवी। आपण बघतोय आपल्यासोबत काय म्हणत, 2 वेळा जर एखादा आरोपी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये अटक असेल, तुम्ही त्याला जामीन देत असताल, पॉस्कोच्या क्रिमिनल अटॅक मध्ये ह्याला जामीन मिळाला कसा? हा बाहेर आला कसा? त्याने सख्या भावाच्या मुलीवर ह्याने अत्याचार केलेला माणूस। आधी त्यांनी असे गुन्हे केले, एका 65 वर्षीय महिलेवर त्याने अत्याचार केलाय आणि सख्या भावाच्या मुलीवर त्याने अत्याचार केलाय, तरी हा आरोपी मोकाट फिरतोय। आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवायचा कसा? म्हणजे पोलिसांनी याआधी कारवाई केली नाही का? कारवाई म्हणजे सोडला तो बेलवर बाहेर येतो आणि बाहेर येऊन पुन्हा त्याच पद्धतीचं कृत्य करतोय। वेळोवेळी त्याला त्या ठिकाणी शिक्षा झाली। जर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेप्रमाणे जर त्याला योग्य शिक्षा त्याच वेळेस फाशी झाली असती तर तुम्ही त्यावेळेस या चिमुकलीचा जीव वाचवू शकला असता। पण तुम्हाला या अशा नराधमांना फाशी द्यायचीच नाहीये। मला एक कळत नाही, अजून किती महिलांवर अत्याचार झाल्यानंतर अशा केसेस मध्ये तुम्ही फाशीची शिक्षा देणार आहे? आम्हाला जर आता एसपीने दिलेला शब्द पाळला नाही ना तर आम्ही पंचक्रोशी नसरापूर रस्त्यावर उतरणार। काय मागणी काय तुमची? एसपीने आम्हाला आम्ही त्यांना निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला शब्द दिलाय जेवढ्यात जास्तीत जास्त मोठी शिक्षा होईल त्याला ती त्यांच्या दिलेली आम्ही फाशीची शिक्षाच त्यांना हे केली आहे। त्यामुळे एसपीने शब्द दिलाय की त्याला फाशी कशी होईल ते आम्ही बघू, नाही तर 15 दिवसांनी असा चक्का जाम ह्याच्यापेक्षा मोठा केला जाईल। एकतरी कोणी आलंय का? शासनाचं कोणी आलंय का विचारायला? हे त्यांच्या घरात झाल्यानंतर त्यांना कळणार का की असं काय आहे? यायला पाहिजे कोणीतरी। एकही नेता कोणी विचारायला आलं नाहीये। तुमची काय मागणी आहे? मागणी एकच आहे की असल्या नराधमांना समाजात जर न्याय देता येत नसेल सरकारला तर समाजापुढे द्या आणि यांना टेचून काढण्याची वृत्ती बाहेर आमच्या ताब्यात द्या महिलांच्या, आम्ही बरोबर त्यांना सरळ करू। जनतेलाही कळलं काय होतंय की तर आपण ही दृश्य पाहतोय। नसरापूर परिसरामध्ये आंदोलन चालू आहे आणि या दरम्यान पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र आंदोलक आक्रमक झालेले आहेत। भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार आणि त्यानंतर हत्या करण्यात आली। ही धक्कादायक घटना घडली आणि त्यानंतर आज नसरापूर या गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। कडकडीत बंद ठेवत ग्रामस्थांनी निषेध आंदोलन केलेलं आहे। भैरवनाथ मंदिर या भागामधून निषेध मोर्चाला सुरुवात झाली आणि त्यानंतर या सगळ्या निषेध आंदोलनात मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झालेले आहेत। केवळ याच गावातले नाही तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। 65 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे। अभिजित पोते माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। अभिजित, पोलीस सध्या समजूत काढतायत, नेमकं पोलिसांचं काय म्हणणं आहे आणि आंदोलक काय म्हणतात? सुमित, खरं तर मोर्चा जो आहे
तो सकाळी भैरवनाथ मंदिरापासून जी काल घटना या सगळ्या नसरापूर गावात घडली त्याच्या विरोधात या ग्रामस्थांनी मोर्चा जो आहे तो काढला होता आणि आता गावचा जो नसरापूर गावचा जो चौक आहे जिथून हे गाव सुरू होतं त्या चौकामध्ये हे सगळे आंदोलन करते ही आंदोलनासाठी बसलेत. पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे. स्थानिक आमदार जे आहेत शंकर मांडेकर ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. ग्रामस्थांशी संवाद पोलीस प्रशासन आणि आमदारांकडून साधला जातोय. ग्रामस्थांची अजूनही मागणी आहे की 7 दिवसात जो 65 वर्षीय नराधम आरोपी आहे त्या आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे असे अनेकदा आरोप होतात. आरोपीला अटक केली जाते पण ते सगळे आरोपी जामिनावरती बाहेर येतात. म्हणून त्या आरोपीला फास्टॅग कोर्टात हा सगळा खटला चालवा, चार्जशीट लवकरात लवकर दाखल करा अशी मागणी हे सगळे ग्रामस्थ करताना पाहायला मिळते. ग्रामस्थ काही प्रमाणात आक्रमक देखील झालेले आहेत. जोरदार घोषणाबाजी ग्रामस्थांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. पोलीस बांधव सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. पोलीस अधिकारी या ग्रामस्थांशी संवाद साधतात, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत. मात्र गावकरी अजूनही आक्रमक आहेत. त्यांचा पवित्रा त्यांची भूमिका ठाम आहे की त्या नराधमाला जो 65 वर्षीय नराधम आहे या सगळ्या प्रकरणातला ज्यानं त्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार केले, बलात्कारासारखा गुन्ह्याचा प्रकार केला आणि त्या चिमुकलीचा अवघ्या 3.5 वर्षीय चिमुकलीचा जीव घेतला त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी मागणी हे सगळे आंदोलनकर्ते करतायत. आता हे सगळे आंदोलनकर्ते गेल्या 1 तासापासून याच ठिकाणी ठिय्या आंदोलनासाठी बसलेले आहेत. आमची मागणी एकच आहे की लवकरात लवकर आम्हाला काय तो निरोप कळवा, एकतर त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या अशी मागणी हे सगळे ग्रामस्थ करतायत. आणि याच ग्रामस्थांशी आता आमदार आणि पोलीस प्रशासन संवाद साधताना पाहायला मिळत आहे. सध्या पोलीस प्रशासन आणि आमदार सगळ्या नागरिकांशी संवाद साधतात कारण नागरिक आक्रमक झालेले आहेत. अत्यंत दुर्दैवीशी ही घटना आहे आणि सातत्यानं जर अशा घटना घडत असतील तर समाज सुरक्षित कसा राहील हा प्रश्न खरं तर या प्रत्येक आंदोलकाचा आहे. हे आंदोलन केवळ राजकीय हेतूनं किंवा वेळ घालवण्यासाठीचं नाही आहे तर हे आंदोलन आहे प्रत्येक माता भगिनी यात सहभागी झाली आहे. त्याचं कारणच आहे या नराधमाला जर फाशीची शिक्षा झाली तर त्याचा संदेश हा पूर्ण देशात जाईल. पुन्हा कोणी असं कृत्य करण्यासाठी धजावणार नाही आणि म्हणूनच नागरिक आक्रमक आहेत. 65 वर्षीय व्यक्ती आहे आणि या व्यक्तीने याआधी देखील 2 वेळा अशी कृत्य केलेली होती. प्रत्येक वेळी जामिनावर या व्यक्तीची सुटका झालेली होती, या आरोपीची सुटका झालेली होती. मात्र पुन्हा एकदा त्यानं तेच कृत्य केलं. 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या या नराधमानं केलेली आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. मात्र फास्ट्रॅक कोर्टात खटला चालू असतानाच केवळ तेवढ्यावरच न थांबता या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी अशी भूमिका या सगळ्या आंदोलकांची आहे. आणि म्हणूनच आज नसरापूरमध्ये पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे तर दुसऱ्या बाजूला सगळे नागरिक या मोर्चात निषेध मोर्चात सहभागी झालेले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी आंदोलक आलेले आहेत. आंदोलकांची मनधरणी करण्यासाठी किंवा आंदोलकांना समजावण्यासाठी पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी याआधीच जाहीर केलंय फास्ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाईल आणि आरोपीला कडक शिक्षा केली जाईल. मात्र केवळ एवढ्यावरच ही औपचारिक घोषणा करून चालणार नाहीये तर या व्यक्तीला किंवा या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या आंदोलकांची आहे आणि म्हणून आंदोलक आक्रमक झालेले आहेत. काही वेळापूर्वी माध्यमांशी देखील संवाद साधण्यास त्यांनी नकार दिलेला होता. हा निषेध मोर्चा आहे. हा निषेध सरकार दरबारी पोहोचावा, सरकारला जाग यावी यासाठीचं हे आपलं आंदोलन असल्याचं या सगळ्यांचं म्हणणं होतं. पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी अभिजित पोते यांच्याकडे. अभिजित, पोलीस आणि आमदार सगळ्या या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही आंदोलक ऐकत नाहीयेत कारण जोपर्यंत या आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आपण आपला हा मोर्चा हा निषेध आंदोलन असंच सुरू राहील अशी भूमिका या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आहे. दरम्यान सकाळी निघालेला हा मोर्चा आहे. कालची घटना आहे. काल नसरापूरमध्ये 4 वर्षीय चिमुकली जी आपल्या आजीकडे फिरायला आली होती, सुट्टीसाठी आलेली होती, या 4 वर्षीय चिमुकलीवर या नराधमानं अत्याचार केले आणि त्यानंतर हत्या केली. ही घटना CCTVमुळे समोर आली असली तरी अशा घटना घडू नयेत, यांच्यावर चाप बसायला हवा यासाठी सातत्यानं आवाज उठवला जातो. प्रत्येक वेळेला अशा काही घटना घडल्या की निषेध मोर्चे निघतात, सरकारकडून ग्वाही दिली जाते. मात्र तरीही या मानसिकतेला कुठेही ठेच लागत नाही. मानसिकता ही कधीच बदलत नाही. सातत्यानं या घटना घडतच असतात आणि म्हणूनच यावर पायबंद जर घालायचा असेल
तर कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी आणि त्यासाठीच नराधमाला आमच्या ताब्यात द्या, त्याला आम्ही फाशीची शिक्षा देऊ, असं या सगळ्या महिला भगिनींचं म्हणणं होतं. महाराष्ट्रात गेल्या काही काळात सातत्यानं अशा घटना घडत आलेल्या आहेत. जसं माझा सहकारी अभिजित म्हणाला, फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, जिथे प्रत्येक स्त्रीला माते समान मानलं जातं. त्याच महाराष्ट्रात या जर अशा घटना घडत असतील तर महिलांनी सुरक्षितता आहे की नाही, महिलांची सुरक्षितता आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो, समोर होतोय. पण याच्यावरती पायबंद घातले जात नाहीत, कारण प्रत्येक वेळी अशा घटना घडल्यानंतर आरोपीबद्दल कोणतीही पुढे शाश्वती मिळत नाही. आरोपीला कुठल्याही आतापर्यंत फाशीची शिक्षा झालेली नाहीये आणि म्हणूनच आज झालेली ही घटना तितकीच दुर्दैवी आहे आणि म्हणून या आरोपीला आमच्या ताब्यात द्या. आता न्यायाधीश आहे त्या ठिकाणी, तर त्या लोकांना फक्त 2 मिनिटं साहेबांशी बोलायचं. आम्ही नाही आता लोकांनी पूर्ण बंद केलं, हायवे पण बंद केलं. साहेबांशी बोलले ते एका मीटिंग मध्ये 8 दिवस फक्त थांबाची गुरुपूजा. मी तुम्हाला फोन लावून देतो. थांबा अर्धा तास इथं. थांबतो अर्धा तास. हो थांबू द्या, जाऊ द्या, मीटिंग मध्ये असेल. हो थांबा बाबा, हो बाबा, गृहमंत्र्यांसमोर जातील. मी पण तुमच्यातलाच आहे, ऐका ना, मी तुमच्यातलाच आहे. बोलू द्या ना, ते काय म्हणतायत काय मी पण तुमच्यातलाच आहे. आपण तू तरी पुढे जाणार गृहमंत्र्यांच्या समोर बोलू. ती जी पीडित आहे, तिचे नातेवाईक असतील, तुमच्यासारख्या समाजात 4 लोक चांगले काम करणारे असतील, अजून काय असतील, काय तुम्हाला जे पुढे घ्यायचे ते घेऊ आणि आपण जाऊन तिथे समोर बोलू. म्हणजे माझी अशी तुम्हाला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला पण घेऊन जाऊ आपण. बरोबर हो साहेब. मोर्चामध्ये समोरून जावा तुम्ही नंतर. महिला पडतील बरं का, इकडे महिला वाकायला लागले. संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र गृहमंत्र्यांशी सध्या बोलणं होऊ शकलेलं नाही. मात्र पुढच्या अर्ध्या तासात आपण संवाद साधू अशी शाश्वती या सगळ्या आंदोलकांना देण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस देखील समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जोपर्यंत आश्वस्त होत नाहीत नागरिक, तोपर्यंत मोर्चातून माघार घेणार नाही, ही भूमिका देखील इथल्या आंदोलकांनी घेतलेली आहे. सकाळपासूनच हा मोर्चा खरं तर निघालेला आहे. एकीकडे प्रचंड ऊन आहे, मात्र दुसऱ्या बाजूला तितकीच तीव्र भावना या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आहे. कारण घटना देखील तितकीच दुर्दैवी आणि अत्यंत अश्लाघ्य अशी ही घटना. एका 4 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षीय व्यक्तीनं, नराधमानं बलात्कार केला आणि त्यानंतर त्या चिमुरडीची हत्या केली. सीसीटीव्हीमुळे हा सगळा प्रकार समोर आला. मात्र याआधी देखील याच नराधमानं अशाच घटना केलेल्या असतानाही जामिनावर त्याची सुटका झालेली होती आणि आता ती वेळ येऊ नये, सुटका न होता त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांची आहे. आपली भूमी आणि घडलेला हा प्रकार तुमच्या माझ्या मावळ्यांच्या भूमीमध्ये अत्यंत नंदनीय आहे. ऐक ना, 5 मिनिटं वेदनादायक हा प्रकार आहे. जितका आपण याच्याबद्दल विचार करू तितका आपल्या सगळ्यांच्या कळवळीच्या आत मस्तकामध्ये जातीये. तुम्ही ज्या विचाराचे आहात काका, त्याच विचाराचे मी आमदार साहेब आहेत, पोलीस अधिकारी सुद्धा आहेत. पण शेवटी काही गोष्टी आपल्याला ह्या सगळ्या माईक वरती किंबहुना जाहीर बोलता येत नाहीत. माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत, पोलीस यंत्रणा आहे, काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत. जी पीडित आहे तिच्या कुटुंबातली काही मंडळी असतील, या परिसरामध्ये काम करणारे काही ग्रामस्थ असतील, प्रतिष्ठित नागरिक असतील, यांचं एक डेलिगेशन असेल. हे उद्याच्याला आमदारांबरोबर गृहमंत्र्यांसमोर टेबल टू टेबल चर्चा करेल
आणि त्या माध्यमातून जे बेस्ट पॉसिबल आपल्याला आपल्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी करून देता येईल. आणि अशा प्रवृत्तीला पुढे मनात सुद्धा असा विचार आला नाही पाहिजे, म्हणून त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला तर जे काही करता येईल ते करूच, पण भवितव्यामध्ये कुणाच्या असल्या अपप्रवृत्तीचा मनात सुद्धा असा विचार आला नाही पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे, ही माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. हा मग ऐका ना, हे ठरवणारं एक ऐका ना, मला एक जरा मला बोलू देत. हे सगळं ठरवणारं ना तुम्ही आहेत, ना इथली पोलीस यंत्रणा आहे, ना माननीय कलेक्टर साहेब आहेत. हे जिथं ठरवले जाईल, जे लोक ह्याच्यावरती न्याय करू शकतील, ह्याच्यावरती कायदा करू शकतील, अशा लोकांच्या समोर हा विषय सगळा जाऊ देत, टेबलावरती बसू देत. त्या पीडितेच्या घरातली 4 मंडळी घेऊन चला, त्या मगाशी ज्या काकी रडतायत त्यांना आपण त्यांच्या समोर नेऊ. कुणी अजून 4 समजा आता या वकील मॅडम आहेत, ह्यांच्यासारखे कुणी असतील, या सगळ्यांना बरोबर नेऊन त्या ठिकाणी आपलं डेलिगेशन गृहमंत्र्यांच्या समोर आमदारांच्या उपस्थितीमध्ये चर्चा करेल आणि त्याच्यानंतर आपण ह्याचं पुढचं पाऊल उचलू. आपल्या मनातली आग तेवढी धगधगतीये, पण शेवटी हे सगळं काय आपल्याला गृहमंत्र्यांसमोर नेलं पाहिजे. ही आज पोलिसांची पण यंत्रणेची सुद्धा त्या ठिकाणी ताण येतोय. तिथं आमदार सुद्धा आहेत, लोक सुद्धा आहेत. आपल्याला ह्याला कुठून तरी एक पुढे मार्ग काढला पाहिजे. म्हणून माझ्यासारखा याच भागातला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला ही विनंती करतोय आणि हे आपण सगळ्यांनी मान्य करावे, अशी माझी आपल्याला या ठिकाणी एक नम्र आव्हान आहे. शेवटी आहे घडलेली गोष्ट दुर्दैवी आहे, मनाला फार वाईट वाटते, पण ह्याचं पुढं काय, हे सगळं पुढं करण्यासाठी म्हणून जी लोक कायद्यातली आहेत, जी लोक ह्याच्यावरती कंट्रोल करतात, ह्याच्यामध्ये काहीतरी कायदा बनवू शकतील, किंबहुना ह्याच्यामध्ये पोलिसांना जरी काही ऑफ दी रेकॉर्ड काय सांगायचं असेल तरी ते सांगू शकतील, अशा यंत्रणेसमोर, अशा अधिकाऱ्यांच्या समोर, अशा माननीय मंत्री महोदयांच्या समोर जरी हे सगळं प्रकरण जाऊ देत. मागं काय घडलेलं आहे 98 मध्ये 2015 मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी पोलीस यंत्रणा तिथं समोर ठेवल आणि नंतर ठरल काय होईल ते. माझी या सगळ्यामध्ये आपल्याला सगळ्यांना या सगळ्यांना विनंती आहे की ह्याच्यामध्ये आपण थोडस संयमानं, धैर्यानं घ्यावं, एवढी मला या वेळेस आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे. ती समजून घ्या, काळ नाजूक आहे, घडलेला प्रकार दुर्दैवी आहे, उद्या तर असं परत घडलं नाही पाहिजे, पण ज्याच्या मनात येईल असं काहीतरी करावं, त्याचं सुद्धा अंग काळीच कापलं पाहिजे, अशी शिक्षा आपल्याला द्यायची आहे. या मताचं मी सुद्धा आहे, आमदार साहेब सुद्धा आहे, सगळी पोलीस यंत्रणा सुद्धा आहे. म्हणजे कुठेतरी चौकटीत बसवलं पाहिजे, कुठेतरी टेबलावर ठरलं पाहिजे, म्हणून मी सांगतो थोडा वेळ द्या, माझी विनंती. ऐका ना ताई, म्हणून तर आपल्याला तिथं समोर गेलं पाहिजे. फोनवरती बोलणं किती होईल. तेच आम्ही सांगतोय ना, डायरेक्ट सीएम साहेबांच्या समोरच बसायचं म्हणते ना. सीएमच गृहमंत्री साहेब आहेत. हा बघा, आपले माननीय फडणवीस साहेब हेच गृहमंत्री आहेत. त्यांच्या समोर हा सगळा विषय जाईल. ऐका ना, त्यांच्या समोर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदार असतील, तुमच्यासारखे प्रतिष्ठित असतील, त्या पीडितेच्या घरातली काही मंडळी असतील, आपण सगळेजण जाऊ, आपले अश्रू त्यांना बघू देत. पूर्वी काय झालेले हे सुद्धा त्यांच्या समोर जाऊ देत, तिथून मार्ग निघू देत. आणि सीएम साहेब काही झालं तरी निर्णय घेतील. म्हणून तर शिष्टमंडळासमोर ठरल ना 15 दिवस नातच म्हणा ना, नात म्हणा ना. एक गावचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाऊ द्या, फेस टू फेस चर्चा होईल. शासन नाही आणि तिथपर्यंत जाऊ दे. शासन कोण? तुम्ही आम्हीच जोपर्यंत नाही होते दिवसभर हॅलो, चर्चा करा. तुम्हाला वाटलं तर मग नंतर निर्णय घ्या, आधी चर्चा तर करा. ऐका, आपल्या ग्रामस्थांना विक्रम दादांनी ज्या सूचना केलेल्या त्या अतिशय उत्तम सूचना आहेत. आपण आपली एक कमिटी तयार करून संबंधित
पदाधिकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून आपल्याला पीडित कुटुंबाला न्याय कसा देता येईल या अनुषंगाने आपल्या सर्वांना प्रयत्न केले पाहिजेत. काल आपण रास्ता रोको केला, आज आपण निषेध मोर्चात जवळपास 2.5 ते 3 तास लोक या मोर्चामध्ये सहभागी आहेत. आपण सगळ्या बाबीचा विचार केला पाहिजे. आपण अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शासन कायद्याच्या चौकटीत तर शासन करेल, पण ते जलद गतीने झालं पाहिजे. याच्यासाठी आपण आपली कमिटी तयार करू. त्याच्यामध्ये आपल्या भागातील लोकप्रतिनिधी असतील, आमदार साहेब असतील, संबंधित विभागाला आपण भेटायला जाऊया आणि त्वरित तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करूया. म्हणून कृपया आपण सर्वांनी सहकार्य करा. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आपण आता या निषेध मोर्चाच्या माध्यमातून थांबलं पाहिजे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. आरोपीचा वकील पत्र नाही म्हणून सगळ्यांनी प्रयत्न करा. कुणी वकील पत्र घेतलं नाही पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करा. ग्रामस्थ सध्या आक्रमक झालेले आहेत. उपोषण करण्यासाठी देखील काही लोक म्हणतात. खरं तर सकाळी मोर्चा निघालेला आहे आणि हा मोर्चा निघालेला असताना अद्याप कोणताही तोडगा निघत नाहीये. खरं तर सगळ्यांचं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांशी आम्हाला चर्चा करायची आहे. लोकप्रतिनिधी सांगतात गृहमंत्र्यांशी आपण थेट जाऊन भेटूयात. उद्या सगळ्या संदर्भातली चर्चा होईल आणि त्यांच्याकडूनच या सगळ्या संदर्भातला आपल्याला शब्द मिळेल. मात्र ग्रामस्थांचं म्हणणं आहे आजच ही चर्चा व्हायला हवी आहे. आज इथल्या जनतेला आश्वस्त केलं जायला हवंय अशी भूमिका या सगळ्या आंदोलकांची आहे. गेले 3 तास झाले आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये प्रत्येक या शहरातला प्रत्येक माणूस सहभागी झालाय. स्त्री पुरुष असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येक जण सहभागी झालाय आणि प्रत्येकाची भूमिका हीच आहे की या नराधमाला फाशीची शिक्षा व्हायला हवी आहे. आज आपण पाहतोय नसरापूर पेटतंय, ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत, आई वडील ओरडतायत, न्याय मागतायत आणि हा संताप योग्य आहे आणि पूर्णपणे योग्य आहे तो. कारण त्याचं कारणच तसं आहे. 4 वर्षाच्या चिमुकलीवर या नराधमानं अत्याचार केले आणि तिची हत्या केली आहे.